निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्ष हे तयारीला लागलेले आहेत. सोलापूर जिल्ह्यात जवळपास 11 विधानसभा मतदारसंघ येतात. या विधानसभा मतदारसंघात 2 खासदार देखील आहेत. आपण प्रथमतः सोलापूर शहर, दक्षिण, मध्य, उत्तर आणि मोहोळ असेल, त्याचबरोबर अक्कलकोट आणि बार्शी हे विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी येतात. आपल्यासोबत प्रवीण सपकाळ सर आहेत, जे की गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहेत. आपण यांच्याकडून या विधानसभा मतदारसंघाची थोडक्यात माहिती घेणार आहोत. सुरुवातीला आपण मोहोळ मतदारसंघाची माहिती घेणार आहोत. काय सांगाल सर, मोहोळ मतदारसंघाची सद्यस्थिती कशी आहे? नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 2024च्या ज्या लोकसभा निवडणुका झाल्या, त्या निवडणुकांच्या त्यावेळची जी परिस्थिती होती तशी परिस्थिती आत्ता या मोहोळ विधानसभा मतदारसंघात किंबहुना राज्यातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आत्ता राहिलेली नाही. आणि कसं होतं की लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस थोडंसं सोसो अशा पद्धतीचं पॉलिटिक्स होत असतं, आणि ज्यावेळी ती आमदारकीच्या पर्यंत जो विषय येतो तो त्या तालुक्यामध्ये जे मातबर जे नेतृत्व असतं त्याच्यासाठी ती अस्तित्वाची लढाई असते. आणि मग त्यासाठी तो सगळ्या पद्धतीचे पैत्रे वापरतो, आणि त्यासाठी त्यांना जिंकणं हा एकच निकष त्यांना लागू होतो. आणि त्याच पद्धतीनं मोहोळ मतदारसंघाकडे बी बघावं लागेल. कारण लोकसभा निवडणुकीचा जर आपण विचार केला तर सोलापूरच्या खासदार जे आहेत प्रणिती शिंदे यांना जवळपास 63,129 मतांचं जवळपास लीड मिळालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये विश्लेषण करताना असं आहे की त्या उमेदवार आहेत महाविकास आघाडीच्या, परंतु याच मतदारसंघामध्ये राजन पाटील जे आहेत, जे गेल्या अनेक वर्षापासून या तालुक्याचं नेतृत्व करतात, त्यांच्याकडे काही का प्रमाणात का असेना पण एक हाती सत्ता या तालुक्याची राहिलेली आहे. 40% मतांचे ते मालक आहेत. उर्वरित 10-15% मतांच्या बेरजेच्या राजकारणामध्ये ते यशस्वी होतात, आणि त्यांना जो अपेक्षित उमेदवार आहे तो निवडून आणण्याचा ते आत्तापर्यंत यशस्वी झालेले आहेत. असं आत्ता तरी ह्या विधानसभा मतदारसंघाचं चित्र आहे. 2014ला माजी आमदार रमेश कदमांच्या रूपाने या तालुक्यात राजन पाटलांनी आमदार म्हणून 15 दिवसात निवडून दिलं. 2019ला यशवंत मानेच्या रूपाने बाहेरचाच उमेदवार या तालुक्यात आमदार म्हणून निवडून आणण्यात आला. आणि त्याचवेळी दुसऱ्या बाजूला ज्यावेळेस राजन पाटलांच्या विरोधामध्ये जे विखुरलेले त्यांचे जे राजकीय विरोधक आहेत ते सातत्यानं त्यांच्याशी संघर्ष करत आहेत, त्यांच्या विरोधात उभं राहण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु आत्तापर्यंत त्यांना पुरेसं किंवा अपेक्षित यश आलं नाही, असं आत्ता तरी या परिस्थितीपर्यंत म्हणावं लागेल. सर, आपण जर पाहिलं तर 2014ची वेगळी स्थिती होती, 2019ची पण वेगळी स्थिती होती. परंतु आता जे गेल्या 2 ते 3 वर्षात पक्षफुटीचं राजकारण झालेलं आहे. आता जे विरोधक होते ते एकत्र आलेले आहेत, किंवा त्यातून फुटून नवीन पक्ष उदयाला आले तर त्याचा काय परिणाम या मतदारसंघावर होईल? 2019च्या विधानसभा निवडणुकानंतर राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं. त्याच्यामध्ये शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष जो काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बाजूला आला, आणि शरद पवारांनी ते यशस्वी करून दाखवलं. त्यानंतर मग परत 2022मध्ये भाजपनं त्याच्यावर एक कडी करत 2 प्रमुख पक्ष असलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी असे दोन्ही पक्ष फोडले, आणि त्यामुळे मोठं संख्याबळ ते सोबत घेऊन गेलेले आहेत. त्यामुळे एकूण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर विचार करायचा झाला तर मतदारांमध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्याविषयी लोकांमध्ये सहानुभूती आहे, ती सुप्त आहे. तो मतदार कुठंच व्यक्त होत नाही, आणि हे प्रत्येक मतदारसंघात अशी स्थिती आहे. असं असलं तरी आपण ज्यावेळी मोहोळचा विचार करतो तर मोहोळ तालुक्यामध्ये राजन पाटलांनी त्यांच्या काही राजकीय सोयीच्या हिशोबाने जर विचार केला तर त्यांनी महायुतीसोबत जाणं पसंत केलं. म्हणजे अजितदादांचं नेतृत्व त्यांनी मान्य केलं या मतदारसंघामध्ये. त्याचवेळी त्यांच्यासोबत जे तालुक्यामध्ये त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून काम करतात, त्यांच्या विरोधात जाहीरपणे टीका करतात, ते उमेश पाटील राष्ट्रवादी अजित पवार गटाचेच प्रवक्ते होते. आत्ता नुकताच त्यांनी राजीनामा दिला आहे, आणि आता ते वेगळ्या म्हणजे शरद पवारांच्या सोबत जातील अशी एक चर्चा या तालुक्याच्या राजकारणामध्ये आहे. परंतु राजन पाटील महायुतीसोबत होते, त्याचबरोबर भाजप असेल, शिवसेना शिंदे गट असेल, ही सगळी, आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये महायुतीची ताकद जास्त होती तुलनेनं. परंतु 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ते पूर्ण समीकरणं बदलली. म्हणजे त्याचं कारण होतं की राजकीय पक्षांची तोडफोड करण्यात आली. आणि दुसऱ्या बाजूला मराठा आंदोलनाचे जे जनक आहेत मनोज जरांगे पाटील, हा एक फॅक्टर प्रामुख्याने या मतदारसंघात पाहायला मिळतो. आणि त्याचा परिणाम म्हणून कुठंतरी प्रणिती शिंदेंना खूप मोठं लीड महाविकास आघाडीच्या पदरामध्ये पडताना दिसले. तर दुसऱ्या बाजूला राम सातपुते जे आहेत भाजपचे, जे माळशिरसच्या विद्यमान आमदार आहेत,
आणि त्यांना कुठंतरी मतदारांनी नाकारलं आहे. त्यात खास करून मोहोळ आणि पंढरपूर विधानसभा मतदारसंघातल्या मतदारांनी जवळपास 1,10,000च्या आसपास 10 ते 15,000च्या आसपास मतदारांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांना बॅकफूटवर नेलं आहे. तर ह्या मतदारसंघामध्ये म्हणजे त्यावेळी प्रशांत परिचारक भाजपमध्ये होते, समाधान आवताडे भाजपचे आमदार आहेत विद्यमान, आणि इकडं मोहोळ तालुक्यामध्ये राजन पाटील असतील. म्हणजे ह्यांची सगळ्यांची ताकद असताना विद्यमान आमदार यशवंत माने हे सुद्धा अजित पवार गटामध्ये असताना त्यांना अपेक्षित यश मिळवता आलं नाही, किंवा ती राजकीय तडजोड असू शकते राजकीयदृष्ट्या विचार केलं तर ती अंतर्गत गोष्ट आहे. परंतु जी तडजोड जरी असली तरी आज तुम्हाला त्या गोष्टीला फेस करावं लागणार आहे, हे तुम्हाला नाकारता येणार नाही. आणि त्यामुळं राजकीयदृष्ट्या आजच्या घडीला जरी विचार केला तरी 60-40चं जे प्रमाण आहे, आता उमेश पाटील परत प्रवक्तेपद सोडून ते येत आहेत, विरोधकांच्या कंपूमध्ये येत आहेत. आणि जर ह्या सगळ्यांची मोठ बांधणं जर उमेश पाटील असतील, रमेश बारसकर असतील, त्यांची जी अप्पर तहसीलच्या विरोधातली एक बचाव समिती आहे, त्या समितीला जर यश आलं, विजयराज डोंगरे असतील, ह्या सगळ्यांना जर यश आलं तर कदाचित राजन पाटलांना ही निवडणूक तितकी सोपी नाही जेवढी ते समजतात. सर, पण या मतदारसंघात हे सगळे जे काय रथी महारथी होते, यामध्ये राजन पाटील असतील, यशवंत माने असतील, रमेश कदम यांनीसुद्धा महायुतीला पाठिंबा दिला होता. त्याचबरोबर जे महाडिक होते, धनंजय महाडिक खासदार होते, त्यांनीसुद्धा महायुतीला पाठिंबा दिला होता. ते सुद्धा त्या पक्षाचे पक्षनिरीक्षक होते आणि प्रचार करत होते. परंतु या मोहोळ मतदारसंघातून जवळपास 63,000चा लीड गेलेला आहे. या मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन पाटील असे म्हणत होते की प्रचारादरम्यान सर्व विधानसभा जे मतदारसंघ आहेत त्याच्यापेक्षा मी जास्त लीड देईन. परंतु तसं झालं नाही, महाविकास आघाडीलाच लीड गेला. याचं विश्लेषण असं करावं लागेल की राजन पाटलांनी सांगितलं होतं की बाकीच्यांपेक्षा माझा एक मत जास्त राहील, असा एक शब्द दिला होता की नाही त्यावेळी. परंतु तो त्यांनी त्यांच्या कुठल्या भागासाठी सांगितलं होता हे निश्चित स्पष्टपणे सांगितलेलं नव्हतं. म्हणजे मी अख्ख्या मोहोळ विधानसभा मतदारसंघातनं जास्त देईन की अनगर गटातनं देईन हे काही फिक्स सांगितलं नव्हतं. आणि ते आपले जे ब्लॉक वाईज जे आकडे दिसतात त्याच्यामध्ये असं दिसतं की त्यांनी त्यांच्या भागात ज्यांचा जो बेल्ट आहे, ज्यांचा हक्काचा जो मतदार आहे, त्या भागामध्ये भाजपला लीड झालेला आहे, नाही असं नाही. परंतु उर्वरित जे मोहोळ तालुक्यामध्ये स्ट्रॅटर्जी राजकीय बघितली तर ती कुठंतरी महायुतीच्या विरोधामध्ये जातानाचं चित्र पाहायला मिळालं. दुसऱ्या बाजूला विचार केलं तर आपण धनंजय उर्फ मुन्ना महाडिक जे आहेत खासदार, तर त्यांचं अस्तित्व मोहोळ तालुक्याच्या राजकारणामध्ये काही काळापूर्वी होतं, आता ते फारसं राहिलेलं नाही. इव्हन त्यांच्याच संचालक मंडळातले 7 संचालकांनी त्यांच्या विरोधात भूमिका घेत सरळ महाविकास आघाडीच्या प्रणिती शिंदेना त्यांचं काम केलेलं आहे ह्या निवडणुकीमध्ये. आणि मग हे सगळं जर बघितलं आपण ह्या सगळ्यामध्ये, आणि तिसरे उमेदवार तुम्ही कोण म्हणालात की यशवंत माने होते, त्याचबरोबर रमेश कदम देखील महायुतीला रमेश कदमांचा विषय झाला आहे काय की त्यांचा आता प्रभाव ओसरला आहे असं धाडसानं म्हणावं लागेल ह्या मतदारसंघामध्ये. कारण एक रमेश कदमांची पाठीमागे क्रेज होती, त्यांना फॅन फॉलोअर मोठा आहे, सोशल मीडियामध्ये त्यांना म्हणजे काय म्हणतात फॉलो करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. परंतु आता ते कुठंतरी ते जे रमेश कदमांचं जे राजकीय गणित आहे ते कुठंतरी जातीवर येऊन थांबल्याचं मला पाहायला मिळतं आहे. एकूण मोहोळ तालुक्याच्या विधानसभा मतदारसंघामध्ये साधारणपणे एक 25,000च्या आसपास मातंग समाजाची मतं आहेत. एकूण दलित मतं आहेत ते 65,000 ते 70,000च्या आसपास आहेत. त्यापैकी 25,000 मतं ही फक्त मातंग समाजाची, 45,000 मतं थेट बुद्धिस्ट आहेत आणि उर्वरित मतं चर्मकार आणि ढोर समाज आहेत असं म्हणावं लागेल आपल्याला. तर मग ह्या सगळ्यामध्ये काय होतं की रमेश कदमांच्या बाबतीत काय होतं की ते म्हणजे मातंग म्हणूनच त्यांच्याकडे बघणारा त्यांच्या प्रवर्गामधला जो वर्ग आहे तो फक्त रमेश कदम दलित होत नाही आहेत. जर रमेश कदम दलित झाले तर 65,000 70,000 मताचे मालक आहेत, परंतु ते दलित होताना दिसत नाही आहेत, ते मातंगाचे नेते होताना दिसत आहेत. आणि ह्याचा फटका कुठंतरी त्यानिमित्ताने त्यांना बसतो आहे. रमेश कदमांचा त्या मानाने प्रभाव ओसरलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही, कारण ते आतमध्ये जाऊन आलेले आहेत, आपल्याला सगळ्याला माहीत आहे. आणि अशी पण एक राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे की काहीतरी तडजोडी झालेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर मतांच्या विभाजनासाठी कदाचित रमेश कदमांचा या ठिकाणी प्यादा म्हणून वापरत होताना चित्र पाहायला मिळतं. पण रमेश कदम या मतदारसंघात परत निवडून येतील आणि ती सुरुवातीची क्रेज परत एकदा त्यांना मिळेल याबाबत मला पण शंका वाटते. परंतु सर, रमेश कदम हे सातत्याने शरद पवारांच्या संपर्कात आहेत, जयंत पाटलांची गाठ भेट घेत आहेत, सातत्याने काल परवा पुण्यात मुलाखती झाल्या, त्या ठिकाणी त्यांनी मुलाखत दिलेले, शरद पवारांची सातत्याने भेट घेत आहेत. जर त्यांना तुतारीकडून उमेदवारी मिळालीच तर काय चित्र असेल, मतदार मागे येईल?
नाही मग हे अति धाडसच होईल, कारण आपण काही पक्षाचे नेते नाहोत आणि आपण तिकीट वाटप करणार नाहीत. पहिली गोष्ट, शरद पवार हा महाराष्ट्राच्या राजकारणातला वस्ताद आहे आणि त्यांना त्या मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे, त्याचं ॲनालिटिक्स काय सांगते, त्याचे आकडे काय सांगतात, ह्या मतदारसंघात हे सगळं जे आहे ते. आणि विशेष म्हणजे 1971-72च्या काळामध्ये ज्यावेळी शरद पवार सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होते, त्यावेळी त्यांनी हा संपूर्ण तालुका पाहिलेला आहे. शहाजीराव पाटलांपासून लोकनेते बाबुराव पाटील अंगरकरांपर्यंत सगळ्याच नेत्यांच्या राजकीय खाचा खोडी गावगुंडी सगळं त्यांना माहीत आहे. त्यामुळं तुम्ही इथून काही जरी दावे केले की मी साहेब एवढं काम केले किंवा मी हे केले, तर मला वाटत नाही शरद पवार साहेब थेट लगेच रमेश कदमांना उमेदवारी देतील असं नाही. एक औपचारिकतेचा भाग आहे, इच्छुकांची संख्या असू शकते, मुलाखती होऊ शकतात, परंतु त्यांना तिकीट फिक्स होईल मला वाटत नाही. पण ते तसं म्हणणं पण माझं चुकीचं होईल, कारण कसं आहे की शेवटी पक्षाची गरज काय आणि तुमचा आत्ता जनाधार काय, या निवडणुकीमध्ये आपण ओव्हरऑल महाराष्ट्राचा जर विचार केला तर शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस अशीच ही लढाई आपल्याला पाहायला मिळेल पुढच्या काळामध्ये. त्याचं कारण काय, दोघांच्याही राजकीय अस्तित्वासाठी ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. कदाचित एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एका थोडंसं साईडला ठेवता येतील आपल्याला, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना थोडंसं साईडला ठेवता येईल आपल्याला, परंतु ही लढाई खरी तर शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस अशी आहे. आणि त्यामुळं प्रत्येक मतदारसंघामध्ये या दोन्ही नेत्यांकडून निवडून येण्याची क्षमता हा एकच क्रायटेरिया लावला जातो आहे. आणि ह्या निवडणुकीमध्ये जो निवडून येऊ शकतो किंवा ज्याचं आकड्याचं गणित जमतं आहे त्यालाच ते संधी देतील असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे रमेश कदम शरद पवारांना भेटले काय, जयवंत पाटलांना भेटले काय किंवा अन्य कोणाला भेटले काय, तर त्याचं असं गृहीत धरून चालणार नाही की ते तुतारेकडून निवडून उमेदवार येतील किंवा काय. तर अजून दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, ह्या मतदारसंघामध्ये मोहोळचा जर विचार केला आपण तर उत्तर सोलापूर तालुक्यातली बरीचशी गावं या मतदारसंघामध्ये आहेत. आणि त्या तालुक्यामध्ये बळीराम काका साठे जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, दिलीपराव माने जे आता दक्षिणमधून इच्छुक आहेत, कदाचित ते मध्यमध्ये जातील असं एक चित्र आहे. आणि दुसरीकडे पंढरपूर विधानसभा मतदारसंघात म्हणजे तालुक्यातील 17 गावं मोहोळमध्ये आहेत. तर ह्या आजूबाजूच्या नेतृत्वांचा पण या तालुक्याच्या एकूण राजकारणावर आणि इथल्या मतांच्या बेरजेच्या राजकारणावर खूप मोठा परिणाम होणार आहे. आणि त्यामुळं आता मी जसं म्हणतो आहे की पंढरपूरमध्ये प्रशांत परिचारक राष्ट्रवादीचे उमेदवार असतील असा एक अंदाज बांधला जातो आहे, कारण गेली 6 महिने त्यांचं काम त्या पद्धतीनं त्या दिशेनं सुरू आहे. भालके साईडलाईन झालेलं आत्ता आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर ते जर तसं झालं तर पुळू सरकोली इथंपासून चळे ही जी गावं आहेत ह्या पंढरपूर तालुक्यातली, तर ह्या गावांमध्ये 2 जे गट असतात, एक परिचारक विरुद्ध त्यांचे जे विरोधक आहेत ते मग ते भालके असतील, काही प्रमाणात समाधान आवताडे असतील, परंतु आत्ता ते एकत्र येतील. आणि तो एक लीड जो आहे, जो म्हणजे आपण म्हणतो ना राजन पाटलांचं एक बेल्ट आहे स्वतःचा खास असा, तर त्याला काउंटर होऊ शकेल जर समजा असं झालं. तर काका साठेंचा वडाळा नान्नज मार्डी हा जो बेल्ट आहे, म्हणजे अगदी तो मतदारसंघ हिप्परग्यापासून सुरू होतो, तर हा जो बेल्ट आहे ह्या भागांमध्ये ह्यांचा प्रभाव असायचं काही कारण नाही. फक्त एकमेकाच्या सोबतीनं ते आत्तापर्यंत राजकारण सोयीचं करत आले. परंतु ह्या 2 तालुक्यांमधून जर बॅकअप मिळालं समजा शरद पवारांच्या उमेदवाराला, तर कदाचित अजित पवार गटाच्या यशवंत मानेचा निभाव लागेल का नाही ह्याच्या बाबतीत माझ्या मनात शंका आहे. सर, असं असलं तरी आपण आत्ताच उल्लेख केला की उत्तर सोलापूर तालुक्यात बळीराम काका साठे असतील किंवा पंढरपूरच्या जी गावं आहेत त्यामध्ये प्रशांत परिचारकांचं बऱ्यापैकी वर्चस्व असेल. परंतु आता अप्पर तहसीलचा या ठिकाणी मोहोळ तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात इथे चर्चा चालू आहे आणि आंदोलन मोर्चे देखील सुरू आहेत. जवळपास 40-43 गावं त्या अनगर अप्पर तहसीलला जोडलेले आहेत. त्याचा देखील कुठंतरी परिणाम होईल असं वाटत नाही? 100% खूप मोठा मोहोळ तालुक्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आणि लोकांच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न आहे. राजकीयदृष्ट्या जर विचार केला तर कदाचित राजन पाटलांनी खरं तर या प्रकरणामध्ये दिलदारी दाखवायला पाहिजे होती. कारण मोहोळ तालुक्याचा जिओग्राफिकल जर नकाशा आपण बघितला तर त्याच्यामध्ये घोडेश्वरपासून कामती शिंगोली हा जो बेल्ट आहे, टाकळी सिकंदर आहे, तर ह्या सगळ्याला भागाला जोडणारा एक भाग म्हणून कुरुलचा एक सेंट्रल पॉईंट झाला असता, कदाचित तिथं अप्पर तहसील झाला असतं तर त्यांना पण. आणि राजन पाटलांनी आत्ता इथं खातेदार पण झालेले आहेत राजन पाटील कुरुलचे, त्यामुळं ते अनगरला राहिलं काय आणि कुरुलला राहिलं काय तर एकसारखं झालं असतं कदाचित. पण त्यांना तो मुद्दा त्यांनी अनावश्यकपणे प्रतिष्ठेचा केला.
या तालुक्यातल्या मग ग्रामपंचायतीचे भाऊसाहेब असतील, सरपंच असतील, यांच्या माध्यमातून ते ठराव सगळे घेतले आणि त्यांनी राज्य शासनाच्या पातळीवर प्रयत्न करून तो अप्पर तहसील तिकडं नेलेला आहे. त्याचबरोबर आणखी 2 कार्यालय त्यांनी तशाच पद्धतीने नेले. तर हे जे राजकारण आहे, सत्तेचं एकत्रीकरण करणं, हेच नेमकं राजन पाटलांच्या दृष्टीनं राजकीयदृष्ट्या अडचणीच्या गोष्टी भविष्यात ठरू शकतात. कारण राजन पाटील गावागावातले म्होरके, गावागावातले तुमचे पक्षाचे प्रमुख पदाधिकारी तुमच्यासोबत नेऊ शकता, पण तुम्ही मतदार नाही नेऊ शकत. आणि जोपर्यंत तुम्ही मतदारांना गृहीत धरून किंवा तुमच्या लोकांच्या जीवावर जर तुम्ही मतदारांना गृहीत धरणार असाल, तर ती तुमची राजकीय चूक असेल. भविष्य काळामध्ये आता हा मतदारसंघ रिझर्व्ह आहे, पण 2029ला हा जनरल होईल आणि त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टींचा हिशोब इथला मतदार ह्या भागातले लोक विचारतील, असं मला आत्ता तरी दिसतंय. आणि राजकीयदृष्ट्या जर आता ह्या अप्पर तहसील जर विचार केला, जर ती काही बचाव कृती समिती वगैरे आहे, त्याला पुशअप करणारी बॅकहँड काही लोक आहेत, तर हे पण टप्प्याटप्प्याने राजकारणात राजन पाटलांना विरोध किंवा त्यांच्या मुलांना विरोध म्हणून हे राजकीय सगळ्या गोष्टी घडत आहेत. आता याच्यामध्ये मला अशी एक सुप्त चर्चा ऐकायला मिळते की आम्ही संघर्ष समितीच्या वतीने उमेदवार तर तुम्ही तसं उमेदवार देणार असाल तर त्याचा फायदा इनडायरेक्टली राजन पाटलांना होणार आहे. त्याचं कारण काय की ह्या मतदारसंघामध्ये जेवढं पण काही मतांचं डिवायडेशन होईल तेवढा सगळ्यात जास्त फायदा हा राजन पाटलांना होणार आहे. त्यामुळं ह्या संघर्ष समितीचा विषय असेल, बघा मतदारांमध्ये अप्पर तहसीलचा विषय आहे का, तर तो संवेदनशील विषय. म्हणजे लोक आत्ता आपण कट्ट्यावर बसल्यावर विचार करतात काय म्हणतं अप्पर तहसील कुठवर आलं आहे, ही अशी जी चर्चा होते, ह्याचा अर्थ सर्वसामान्य माणसाला हे कळतं आहे राजकारण. आणि ह्याच्यामध्ये एक गंमत अशी आहे की राजकीय लोक मतदारांना गृहीत धरून आपल्या कार्यक्रमांच्या आखण्या करत आहेत. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, काही रॅलीज निघाल्या आहेत काल 4-2 दिवसांमध्ये ह्या मतदारसंघामध्ये. मला ह्याच्यामध्ये एक संदर्भ द्यावा लागेल, कारण मी डाटा ॲनालिटिक्समध्ये काम करतो. गुजरात विधानसभेमध्ये सी आर पाटलांनी ज्यांच्या गळ्यामध्ये सोन्याचे कडे असतात अशी लोकं सगळी बाहेर काढून टाकली होती. सांगितलं होतं पार्टीने ह्यांना अजिबात फ्रेममध्ये पण उभं करू नका कुठं. तर नेमकं त्याचं उलटं प्रतिबिंब महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतं. तुम्ही असं तुमचे स्टेटस बघितले, तुमची त्याची गाणी बघितली, तुमच्या गाडीवर उभारण्याची स्टाईल बघितली, तुम्ही काय म्हणजे हे मतदारांनी कसं तुम्हाला ॲक्सेप्ट करावं असं मला प्रश्न पडतो. कारण कशासाठी चाललं हे? तुम्ही जनसेवक आहात की तुम्ही त्यांचे राजे आहात, हा एक प्रश्न इथल्या मतदारांना पडतो. आणि तुम्ही जरी तसं गृहीत धरलं की तुम्हाला चाहता वर्ग आहे, ठीक आहे, तो तुमचं पार्ट आहे, तुम्हाला तसं आवडत असेल तर ते तुम्ही नक्की करावं. पण तुम्हाला जनमत मिळेल का नाही, त्याला मात्र मर्यादा आहेत असं मला वाटतं. आणि त्यामुळं अप्पर तहसीलचा जो अर्ध्यावर राहिलेला विषय म्हणजे असा आहे की त्यांनी जे भौगोलिकदृष्ट्या विचार केला असता, समजा शिंगोली, मिरी, आरबळी आणि घोडेश्वर, अर्धनारी, ह्या जो नळी देगाव वगैरे ह्या जो पट्ट्यातला माणूस आहे, ह्याला काम करण्यासाठी एखादं शासकीय प्रशासकीय यंत्रणेतलं काम करण्यासाठी जर जायचं असेल तर तुमच्या तिथवर येणं त्याला गैरसोयीचं आहे. आणि त्याला भौगोलिकदृष्ट्या किंवा ही सोय व्हावं असं जे गणित आहे ना, म्हणजे एखादं जर कार्यालय उभं राहत असेल, एकाला दुसरं कार्यालय मेन कार्यालयाला जर अप्पर होत असेल तर ते सोयीच्या दृष्टीने लोकांना मग उपयोगाला यावं ह्या उद्देशानंच ते केलेलं आहे. पण ते जर तुम्ही राजकीय ह्याच्यामध्ये गुंडाळून जर घेऊन जाणार असाल तर मग मात्र लोक त्याचा विचार करतील. मग तुम्ही सातत्याने जर समजा हा बेल्ट माझाच नाही, हा भाग माझ्या विरोधातच जातो, ह्या भूमिकेतनं राजकीय काही गोष्टी करत असाल तर त्याचा त्रास होईल तुम्हाला नक्की. सर आता इकडून तर महायुतीकडून यशवंत माने जवळपास निश्चित असल्याचं सांगण्यात येते. मग शरद पवार गट असेल किंवा महाविकास आघाडीकडून असा आश्वासक चेहरा कोण आहे की जो या मतदारांना संघात निवडून येण्यासारखा. मग यामध्ये राजू खरे देखील इच्छुक आहेत, त्यांनी सुद्धा भेट घेतली होती. परत संजय अण्णा क्षीरसागर देखील या मतदारसंघातून इच्छुक आहेत. कोण असा आश्वासक चेहरा आहे की जो या समोरच्या उमेदवाराला टक्कर देऊ शकेल? नाही, राजकारणामध्ये मोहोळ तालुक्याचा जर विचार केला तर पहिली गोष्ट अशी आहे की राजन पाटील हे खूप मुरब्बी आणि हुशार राजकारणी आहेत. त्यांनी सातत्याने असा एक प्रयत्न केलेला आहे की तालुक्याच्या राजकारणामध्ये दुसरं सत्ता केंद्र उभं राहिले नाही पाहिजे, मग ते कुठल्या का माध्यमातून असेना. त्यामुळं स्थानिक नेतृत्वांना ते कुठल्याही परिस्थितीमध्ये स्पर्धक म्हणून येऊ देणार नाहीत, हा एक मुद्दा आहे ह्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये संजय क्षीरसागर असेल, सोमेश क्षीरसागर असेल, पवन गायकवाड असतील किंवा अजून जे कोणी जे इच्छुक असतील ह्या मतदारसंघामधून, तर त्यांना मला वाटत नाही संधी. आणि मग कसं आहे की पक्षाच्या पलीकडे जाऊन राजन पाटील ह्या सगळ्यांना विरोध करतील. आणि जरी समजा उमेदवारी मिळालीच तर त्यांना निवडून यायला जितकी पण काही ताकद लावता येईल ती सगळी ताकद राजन पाटील आपल्या परीने लावू शकतात. कारण त्यांना या तालुक्यावर आपलं एक हाती वर्चस्व ठेवायचं आहे, एक पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, बाहेरचा उमेदवार आला ना तर तो रबरी स्टॅम्प राहतो. आणि तो रबरी स्टॅम्प आपण बघतो गेल्या अनेक दिवसापासून. म्हणजे मी हे धाडसाच ठरेल, माझी टीका वाटेल त्यांना कदाचित यशवंत मानेंना, परंतु तुमची शिफारसपत्र, त्याच्यावरच्या सह्या,
तुमची रिझर्व असलेली लेटर पॅड्स मी नाही सांगत आहे. मतदारसंघात ज्यावेळेस मी ग्राउंड झिरोला रिसर्च करतो ना आम्ही, त्यावेळी लोक ही चर्चा बोलतात आणि त्या चर्चेतनं हे विषय बाहेर येतात. तुम्ही विकास कामाच्या निमित्ताने कुठल्या भागाला किती निधी द्यायचा किंवा त्याला शिफारस कधी द्यायची, हे सगळं जर म्हणजे होत असेल आणि ह्याच्या मागं म्हणजे एक हाती सत्ता जर राजन मालकांच्या हातामध्ये असेल, तर मला वाटतं बाहेरच्या उमेदवाराला संधी आहे मोहोळ तालुक्यामध्ये. आत्ता पण यशवंत मानेंचं उमेदवारीचं मला जरा शंका वाटते त्यांच्याबद्दल, कारण त्यांनी इथं काही सावर निर्माण केली अशी एक चर्चा आहे. आणि तो त्याचबरोबर त्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे काय की ते मोठे ठेकेदार आहेत रेल्वेमध्ये, त्यांचं काहीतरी प्रोजेक्ट येतो आहे असं की डोक्यात म्हणजे लोकांमधली चर्चा आहे. आणि हा प्रोजेक्ट वगैरे येतो आहे तर मग तुम्ही स्थावर होत आहे तर मग तुम्ही कुठंतरी आपलं बस्तान बसवायचा प्रयत्न करताय का, ह्या भूमिकेतनं मधल्या 6 महिन्यापूर्वी थोडंसं दुजा काय म्हणतात बेबनाव होता राजन पाटील आणि यशवंत मानेंच्यामध्ये, जो म्हणजे उघड नव्हता पण तो दिसत होता. आणि मग त्यातनं परत ते पॅचअप झालेलं आहे पुढं बाकीच्या गोष्टी घडल्यामुळं. आणि त्याच्यानंतर दुसरा एक विषय आहे की ह्या तालुक्यामध्ये जेवढी पण काही तुम्ही जाहिरातबाजी करताय किंवा एवढ्या कोटीचा निधी आणला आणि तेवढ्या कोटीचा निधी आणला, पण प्रत्यक्षात तो कागदावरच आहे. किंवा ना त्याची काही ठिकाणी तुम्ही उद्घाटन करत फिरताय, काही ठिकाणी अर्धवट ती कामं राहिलेली आहेत. मग हे सगळं करत असताना लोक ह्या सगळ्या गोष्टींचा हे उघड्या डोळ्यांनी बघतात. सामान्य मतदार हे उघड्या डोळ्यांनी बघतो. गावचा पुढारी किंवा गावचा नेता मी अमक्या गटाचा आहे आणि आम्ही असं करतो आहे किंवा सकल मराठा भवनला तुम्ही एवढा निधी दिला आहे, हे जरी सांगितलं असतं, जोपर्यंत सकल मराठा भवन दिसत नाही तोपर्यंत इथले मराठे तुम्हाला काही फार मोजतील असं मला वाटत नाही. आणि आता ग्राउंड ॲनालिसिस त्यांचं झालेलं आहे या मतदारसंघामध्ये. तर ह्या मतदारसंघामध्ये मला वाटतं आहे की यशवंत मानेसाठी ही निवडणूक जड असेल, कारण या मतदारसंघातला जो मतदार आहे 1,25,000 25 ते 15,000 दरम्यान मराठा आहे, 2 नंबरला 90,000 धनगर आहे, दलित आहेत 65-70,000 आणि त्यानंतर मुस्लिम आणि त्या खालोखाली इतर सगळे आहेत. तर ह्याच्यामधला ओबीसी जो मतदार आहे म्हणजे धनगर, माळी, गुरव, तेली जे काय ह्या प्रवर्गामध्ये येतात, हा सुप्त मतदार आहे. हा उघडपणे तुम्हाला विरोध करत नाही, तुम्हाला काही बोलत नाही, तुमच्या सभांना आला ऐकतो, तुम्हाला बी हो म्हणतो, सगळ्यांनाच होय म्हणतो आणि त्याला ज्याला कौल द्यायचा आहे त्याला तो कौल देतो. हा एक मुद्दा आहे. आणि महाराष्ट्राच्या एकूण राजकारणामध्ये जारांगे फॅक्टर जो आहे तो खूप मोठा प्रभाव आहे या मतदारसंघामध्ये आणि तसाच प्रभाव ह्या मतदारसंघामध्ये पण पाहायला मिळतो आहे. शिवाय या मतदारसंघामध्ये शरद पवारांना मानणारा म्हणजे कदाचित मागच्या लोकसभेला असेल, अनेक निवडणुकांमध्ये असेल, राजन पाटलांना वाटलं असेल की माझं लीड आहे किंवा हे 8,000 वगैरे ह्यांना रमेश कदमांना वगैरे ते लीड दिलेले 2014 वगैरे, तर त्याच्यामध्ये काही मतं अशी आहेत की ती शरद पवारांची मतं आहेत आणि मग ती शरद पवारांची मतं ही काटावरची आणि निर्णायक मतदार आहे आणि तो मतदार ज्याच्या बाजूला झुकेल तो निवडून येईल. आत्ता यशवंत माने खूप प्रयत्न करत आहेत, त्यांना सगळे इव्हेंट करत आहेत, उद्घाटन करत आहेत सगळीकडे, त्यांची फ्लेक्सबाजी सुरू आहे मतदारसंघामध्ये. पण ठोस जर कामं बघायची झाली, काही रस्त्यांची कामं झालीत 100% नाहीच नाही, परंतु ठोस जर तुम्ही कामं सांगायची म्हटलं तर थोडं प्रश्नचिन्ह येतं त्यांच्यासमोर आणि त्यामुळं यशवंत मानेंना या मतदारसंघामध्ये मर्यादा आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही जे इंदापूरमध्ये सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये जी काही भाषणं केली आहेत ती आजही सोशल मीडियाच्या माध्यमातून शरद पवार आणि पवारांना मानणारा वर्ग तो पाहत आलेला आहे आणि त्यामुळं तो काय भूमिका घेईल हे मला सांगायची गरज नाही असं मला आत्ता वाटतं. सर, महाविकास आघाडीकडून कोण नेमकं रिंगणात येईल? मग रमेश कदमबद्दल आपण बोललात, इतर कोण असा आश्वासक चेहरा कोण आहे? नाही, मला तसं काही बोलता येणार नाही याच्यामध्ये. त्याचं कारण काय की आपण त्या काय पार्टीचे हे तरी आश्वासक कोण येईल? आश्वासक याने मुलाखती पण दिल्यात पुण्यात. नाही, मुलाखती सगळे देतात. मला असं वाटतं की मोहोळ तालुक्यामध्ये मला वाटतं राजू खरेंना पण स्वीकारणार नाहीत. त्याचं कारण काय की राजू खरेंना मर्यादा आहेत. त्यांनी विकास कामं केली, काही फंड वगैरे आणला, काही मंदिरांचे सभामंडप केले, काही रस्त्यांची कामं केली. हे जरी सगळं खरं असलं तरी एवढ्यावर काही तुम्ही विधानसभा निवडणूक जिंकू शकत नाही. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जाती घटकाचं मतदान या मतदारसंघात प्रायोरिटीनं महत्त्वाचं मानलं जातं. त्याच्यामध्ये मराठा हा या मतदारसंघातला किंगमेकर आहे. त्यामुळं जोपर्यंत मराठा मतदार तुम्हाला स्वीकारणार नाही तोपर्यंत तुम्ही या तालुक्याचे आमदार होऊ शकत नाही. हे या मतदारसंघातलं वास्तव आहे. पण सर, कदाचित रमेश कदमांना तिकीट दिलंच शरद पवारांनी, तर काय स्थिती राहील मग? हा जरतरचा प्रश्न आहे. रमेश कदमांच्या बाबतीत ते माझे चांगले म्हणजे माझे संबंध चांगले आहेत त्यांच्यासोबत. ते हुशार आहेत. बाकी त्यांचा स्वभाव म्हणजे ते ओपन माइंडेड आहेत, सगळ्या गोष्टी ओपन बोलतात. त्यांचा स्वभाव पण त्यांना अनुभवलं आहे ना तालुक्याने. मग मला त्यांच्या बाबतीत एका वाक्यात विश्लेषण करायचं झालं तर
बिगर ब्रेकची जर गाडी असेल तर त्याचं काय होतं हे या तालुक्याने यापूर्वी बघितलेलं आहे. आणि आत्ता ते ज्या पद्धतीनं म्हणजे ठीक आहे, आता ते बाहेर येताना जे काही घडलं किंवा देवेंद्र भाऊंचा काही संदर्भ अशी चर्चा ऐकायला मिळते राजकीय वर्तुळामध्ये, की त्यांचं काहीतरी रेफरन्सेस आहेत त्याच्यामागे आणि त्या रेफरन्समधून कदाचित ते आले असतील तर ते फक्त मत डिवायडेशनसाठी असतील. ते काही उमेदवार असणार नाहीत आणि ते विनिंग पण असणार नाहीत. आणि जरी तुम्ही म्हणत असाल की महायुतीतनं जर आले, महायुतीतनं म्हणताय तुम्ही? महाविकास आघाडी. अच्छा, महाविकास आघाडीतून जरी आले तरी रमेश कदमांसाठी निवडणूक जड राहील. कारण कसं आहे, तो काळ गेला आहे, ती एक क्रेज होती, तुम्ही कोरीपाटी होतात त्यावेळी. आणि कसं होतं की ह्या तालुक्यामधला एक सरळ सरळ ह्या तालुक्याचा एक ट्रेंड काय आहे की राजन पाटलांना जो सक्षमपणे विरोध करतो तो आमचा नेता. राजन पाटलांना मानणारा वर्ग आहे का, तो 40% त्यांच्या भागात 100% आहे. मग ज्यावेळी तुम्ही एकावर प्रेम करता तर कोणावर तरी तुम्ही रागावलेले असतात ना. हे रागावलेला जो वर्ग आहे त्यांना असं वाटतं की आमच्या गर्दीला एक चेहरा पाहिजे. मग त्यांनी उमेश पाटलांच्या निमित्ताने बघितलं होतं, पण मधल्या काळामध्ये उमेश पाटील अजित पवार गटामध्ये गेल्यामुळं ह्या सगळ्यांचा चिरमूड झाला आणि मग नेमकं खरंच हे विरोधात 100% विरोध करतात की मग लुटुपुटीची लढाई आहे आणि अंतर्गत साठगाठ आहे, असे लोकांमध्ये शंका आहे. मग आता जर असा विषय असेल, रमेश कदमांना जर निवडून यायचं होतं तर रमेश कदमांनी यापूर्वीच अप्पर तहसील कार्यालयाच्या आंदोलनामध्ये आग्रही भूमिका घ्यायला पाहिजे होती आणि त्यामुळं कदाचित त्यांना ते जनमत एकवटता आलं असतं, पण ती त्यांनी भूमिका घेतलेली नाही. मग ह्याचा अर्थ काय घ्यायचा आपण? सरळ विषय आहे ना. आणि मग जर तुम्ही लोकांच्या प्रश्नावर लढणार नसाल आणि तुमच्या सोयीसाठी तुम्हाला आमदारकी हवी आहे म्हणून ह्या मतदारसंघात फिरणार असाल आणि मग कार्यक्रम घेणार असाल तर लोक इतक्या सहजही स्वीकारणार नाहीत तुम्हाला. मग तुम्ही उमेदवार म्हणून असाल किंवा मग निवडून येणार असाल. सर, आपण आता 40% मताचा उल्लेख केलात, माझे आमदार राजन पाटील यांचे बेल्ट आहे, परंतु मग ते कशा प्रकारचं आहे, कसे गावगावला त्यांची बांधणी आहे? अच्छा, हा खरं तर म्हणजे अडचणीचा प्रश्न आहे तसा विचार केला तर. कारण राजन पाटलांचं म्हणजे आपण म्हणतो ना, परंपरागत राजकारणी आहेत राजन पाटील. आणि पहिली गोष्ट म्हणजे ते दिसतात साधे, वागतात साधे, राहतात साधे, परंतु प्रचंड हुशार आणि खमके राजकारणी असं राजन पाटलांच्या बाबतीत म्हणावं लागेल. त्यांची खूप मोठी अशी यंत्रणा आहे ह्या तालुक्यामध्ये. जसं तुम्ही म्हणताय की तुम्ही त्या म्हणजे मला आठवतं अजून, मी लहान होतो कदाचित त्यावेळी, ते महायुतीचं सरकार होतं 1995च्या काळामध्ये. म्हणजे कुर्डवाडीला शिवसेनेच्या मेळाव्याला तुम्ही अनगरमध्ये जाऊ शकत नव्हता, म्हणजे पलीकडे पास करायचं असेल तर. एवढं त्यांचं प्राबल्य आहे त्या मतदारसंघामध्ये, कळलं का? तर हे जर असेल तर ह्याच्यावरून ओळखून घ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे की त्यानंतर त्यांनी मग चंद्रकांत निंबाळकर, दीपक गायकवाड यांना ज्या पद्धतीनं शिताफीनं हाताळलं त्याच्यातच त्यांचं यश आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि त्यानंतरच्या काळामध्ये जशी जशी सत्ता केंद्र त्यांच्या ताब्यात दिली, DCC बँक असेल, जिल्हा परिषद असेल, जिल्हा दूध संघ असेल, या सगळ्यांमध्ये त्यांनी आपली आपली माणसं पेरून ठेवलेली आहेत. किंबहुना गावागावामध्ये आजच्या घडीला जर विचार केला, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून जे सेक्रेटरी आहेत ते त्यांच्याकडचे आहेत, त्यांच्या भागातले आहेत. विरोधकाच्या गावात तर हमखास त्यांच्या भागातले आहेत. पुन्हा ग्रामसेवक तुमच्या भागातले, त्यांच्या संमतातले असतात. तलाठी त्यांच्याशी कुठंतरी म्हणजे त्या शिफारशीवरच इथं आलेले असतात. आणि मग ह्या सगळ्यांच्या बरोबरीनंच मग प्रशासकीय यंत्रणेमध्ये जी पण काही माणसं त्यांना लागतील त्या पद्धतीने त्यांनी ती पेरलेली आहेत आणि तेच इनपुट्स त्यांना पुरवतात. आणि त्यामुळं गावातल्या कुठल्या प्रभागामध्ये कुठं खाड झालं हे पण राजन पाटलांना माहीत असतं. त्यामुळं एखादा माणूस जर त्यांच्याकडे तक्रार घेऊन गेला तर ती तक्रार किती ऐकून घ्यायची हे राजन पाटील स्वतः ठरवतात आणि त्यांची मुलं पण तसं ठरवतात. तर त्यामुळं इतकं नेटवर्क स्ट्रॉंग आहे त्यांचं. मग ठीक आहे, तुम्ही विरोधात जरी असाल, म्हणजे आता समजा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सामान्य मतदार किंवा काही नेते जर विरोधात काम करत असतील त्यांच्या गावगाड्यामध्ये, तरी पण आज राजन पाटीलच्या गावात जातील काही 15% तरी आज कार्यकर्ता त्यांच्याकडे आहे, 100% नसला तरी. आणि मग हे 15 जर तुमच्या विरोधातल्या गावातली जरी गोळा केली तरी हे साधारणपणे 15% होतात त्यांचे. आणि ऑलरेडी त्यांच्याकडे 40 आहेत, 55मध्ये जातात. तुम्ही 50च्या आतच राहता ना, मग तुम्ही 45 होता आणि ते 55 होतात आणि मग ते जिंकतात. त्यामुळं पूर्ण यंत्रणा हाताळण्यामध्ये ते यशस्वी आहेत. फक्त एकच आहे की हे सगळं करताना राजन पाटलांच्या बाबतीत मला असं म्हणावं लागेल की तुम्ही जसं नरेंद्र मोदी आणि शरद पवारांची ज्यावेळी तुलना होते, नरेंद्र मोदी हे गुजरातेतून दिल्लीत गेले आणि मग ते देशाचे झाले. शरद पवार साहेब जेव्हा जेव्हा महाराष्ट्रातून दिल्लीत गेले त्यांचं सातत्यानं मनी महाराष्ट्राकडे लक्ष लागलेलं राहायचं आणि त्यामुळं त्यांचं नुकसान झालं. ते पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून बाहेर गेले हे मी म्हणत नाही. तर हे त्यांच्या जवळचे जे निकटवर्ती आहेत
त्यांचं नाव मला आता आठवणार नाही, पण त्यांचा एक लेख वाचला आहे मी. तर त्यांनी ते लिहिलेलं आहे त्या पुस्तकांमध्ये. तर असं जे झालेलं आहे, मग तसं राजन पाटलाचं कदाचित होऊ शकतं की तुम्ही सातत्यानं अनगर आणि आजूबाजूच्या गावं जी काय आहेत किंवा त्या बेल्टमधली जी गावं आहेत त्याच्यावर जर फोकस केंद्रित असेल, विधानसभा कशी लढणार तुम्ही? आणि शेवटी आज तुमच्यासमोर एक पर्याय नाही म्हणून उमेश पाटलासारखा नेता आज ठीक आहे, त्यांचं तेवढं नेटवर्क नसेल, त्यांच्याकडे ती बाकीच्या सगळ्याच गोष्टी नसतील तुमच्याकडे ज्या आहेत त्या, परंतु ह्या गर्दीला ज्यावेळी चेहरा मिळेल आणि तात्कालिक एक कारण असेल तर त्या कारणावरून हे जर सगळे एकवटले तर कदाचित राजकीयदृष्ट्या तुम्हाला ती गोष्ट अडचणीची असेल. जसं की मी आत्ता मराठवाड्याच्या दौऱ्यातून आलो आहे, मी गेवराईमध्ये पण जाऊन आलो आहे. तिथं राजन पाटलांचे भाचे अमरसिंह पंडित आणि विजयसिंह पंडित, आता विजयसिंह पंडित निवडणूक लढत आहेत. तर तिथं पवार पंडितांच्या राजकारणामध्ये लोकांची 60 वर्ष गेलेली आहेत आणि ते अजून पण साईडलाईनच राहिलेले आहेत. तर लोक दगडापेक्षा वीट मऊ अशी एक भूमिका जी घेतात आणि ह्या भूमिकेचा कदाचित तुम्हाला फटका बसू शकतो. सर, शेवटचा प्रश्न, महाविकास आघाडीकडून नेमकी कोणाला जागा सुटेल, तुतारीला का मशालीला? महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ मुळात मला वाटतं की शरद पवारांना सुटेल. कारण त्याचं कारण काय की आत्ता इथं जी काही यंत्रणा काम करते आहे, ज्या पद्धतीचे जे सगळे इनपुट्स मिळत आहेत त्याच्यावरून असं दिसतं आहे की जर तुतारीचा उमेदवार असेल तर तो इथं जिंकेल, पण ठाकरे गटाचा उमेदवार इथं जिंकू शकणार नाही. जरी ठाकरे गटाकडे कोणी देव पाण्यात घालून बसला असेल तर त्यांनी ते सोडावं असं मला वाटतं. कारण काही नेत्यांनी आता तशा मला वाटतं मध्यंतरी ते सोमेश क्षीरसागर पण शरद पवारांना सुप्रिया सुळेंना जाऊन भेटले होते, त्याचे फोटो पण आले होते, सोशल मीडियावर बघितलेत मी. तर हे ज्या अर्थी ही लोकं जात आहेत, म्हणजे हे बघा, लोक गुळाच्या ढेपीकडे मुंगळे जातात, लक्षात राहू दे. आणि ज्या पद्धतीने शरद पवारांना लोक भेटतात त्याचा अर्थ सरळ आहे की शरद पवार गटाला ही जागा सुटणार आहे. मोहोळ विधानसभा ही विद्यमान आमदाराला देखील सोपी नाही, परंतु जे तुतारीकडून इच्छुक आहेत त्यांच्यासाठी देखील सोपी नाही. परंतु सरांनी आता जे गणित मांडलं, 40% जे काय मतदार आहे त्यावर ही निवडणूक निर्णायक ठरणार देखील आहे. परंतु या मतदारसंघात अप्पर तहसील कार्यालयाचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे, त्याचा देखील कुठेतरी या निवडणुकीत फटका देखील बसणार आहे. परंतु येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या नंतरच हे स्पष्ट होणार आहे आणि महाविकास आघाडीचा नेमका उमेदवार कोण आहे यावर देखील हे सर्व अवलंबून असणार आहे. अशोक कांबळे, मॅक्स महाराष्ट्र न्यूज, सोलापूर.